सगळ्यात मोठी चूक जे ट्रेडर्स करतात ती म्हणजे एकाच टाइम फ्रेमवरती सगळे डिसिजन्स घेणे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केट एक पझल आहे आणि प्रत्येक टाइम फ्रेम त्या पझलचा एक पीस आहे. डेली टाइम फ्रेम तुम्हाला मोठा पिक्चर दाखवेल. 1 आवरची टाइम फ्रेममध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. प्राइस ॲक्शनमध्ये काय चाललंय, स्मार्ट मनी कन्सेप्ट्समध्ये काय चाललंय. 15 मिनिट आणि 5 मिनिट तुमच्या एंट्रीच्या टाइम फ्रेम्स असतील ज्यामुळे तुम्ही एक्झिक्युशन करणार. टॉप टू बॉटम अप्रोच फॉलो करा. मोठ्या टाइम फ्रेमवरती तुमचा बायस, तुमचा व्ह्यू सेट करा की मार्केटमध्ये नक्की बुलिशनेस आहे का बेअरिशनेस आहे. त्यानंतर छोट्या टाइम फ्रेमला येऊन 5 मिनिट किंवा 15 मिनिट तुमची एंट्री कन्फर्म करा. यामुळे तुमची ॲक्युरसी खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. आणि तुम्हाला मी आता एक एक्झाम्पल देतो. सपोज मार्केटमध्ये मोठ्या टाइम फ्रेमला एक बुलिश ट्रेंड चालू आहे, अप ट्रेंड चालू आहे, तर छोट्या टाइम फ्रेमला तुम्हाला बुलिश सेटअप शोधायचे आहेत. कारण की जर तुम्ही बेअरिश सेटअप शोधला तर तुम्ही लॉस कराल. कारण की तुम्हाला जे छोट्या टाइम फ्रेमला दिसत आहेत ते पुलबॅक्स आहेत, रिव्हर्सल नाही. त्यामुळे कधीच एका इंडिव्हिज्युअल टाइम फ्रेमवरती डिपेंड राहू नका, कारण तिथे फक्त तुम्हाला नॉईज दिसेल, क्लॅरिटी नाही. आणि चार्ट्स बघताना झूम इन करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि झूम आउट करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे.